सोलापूर बार्शी तहसीलमधील सासुरे गावात सोमवारी रात्री घडलेल्या एका दुःखद घटनेत गोविंद जगन्नाथ बर्गे नावाच्या 38 वर्षीय तरुणाचा गोळीबारात मृत्यू झाला। गोविंद कारमध्ये मृत आढळला आणि त्याच्या डोक्यात गोळी लागली होती आणि कारमध्ये पिस्तूल देखील आढळले। पोलिसांनी सुरुवातीला याला आत्महत्या म्हटले होते, परंतु काही संशयास्पद गोष्टींमुळे खून की आत्महत्या हा मुद्दा तपासला जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार गोविंद बर्गे हा मूळचा बीड गेवराईच्या दैठण येथील रहिवासी होता आणि तो गावाचा उपसरपंच आहे। तो कट रचण्याचा व्यवसाय करायचा। तो पारगाव कला केंद्रातील लावणी नर्तिका पूजा गायकवाड हिच्या प्रेमात पडला। त्यांचे प्रेमसंबंध होते आणि तो पूजावर खूप पैसे खर्च करत असे। यामध्ये सोन्याचे दागिने आणि सुमारे 2.5 लाख रुपयांचा मोबाईल फोन होता, जो त्याने तिच्यासाठी खरेदी केला होता। दरम्यान गेल्या काही दिवसांपासून प्रेमी युगुलांमध्ये वाद सुरू होता। हा वाद सोडवण्यासाठी गोविंद सोमवारी रात्री त्याच्या सॉनेट कारमधून सासुरे गावातील पूजाच्या घरी पोहोचला। मंगळवारी सकाळी वैराग पोलिसांना गाडी पार्क केल्याची माहिती मिळाली। घटनास्थळी पोहोचल्यावर गोविंद गाडीत मृतावस्थेत आढळला। पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला आहे आणि बार्शी उपविभागीय अधिकारी अशोक सायकर आणि वैराग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या नेतृत्वाखालील पथक तपास करत आहे। ही आत्महत्या आहे की खून याचा तपास पोलीस करत आहेत। या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राइब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।